नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अतुल भातखडे। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन आलोय। विषय आहे पॉसिबिलिटी थिंकिंग। आता पॉसिबिलिटी थिंकिंग म्हणजे काय की समजा तुम्हाला एखादी गोष्ट अशक्य वाटते आणि तीच गोष्ट जर दुसरा कोणीतरी शक्य करून दाखवत असेल यशस्वीपणे, तर याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही मित्रांनो। आता इथे जी गोष्ट तुम्हाला अशक्य वाटते तीच दुसरा कोणीतरी व्यक्ती शक्य करून दाखवतो, म्हणजे ती जी व्यक्ती असतात जी पॉसिबिलिटी थिंकिंग वरती काम करतात ती लोक खरं तर म्हणजे ज्या अडचणी असतात, ज्या समस्या असतात त्यावरती उपाय शोधून काढतात आणि त्याच्यावर जास्त भर देतात, म्हणून ती व्यक्ती अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतात। आता इथे उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरण देतो बघा। रामायणामधलं उदाहरण आहे। तिथे जेव्हा म्हणजे हनुमानाला लंकेत जायचं असतं तेव्हा त्यांना एक तो पॉसिबिलिटी थिंकिंग कसं असतं बघा। तेव्हा ती शक्तीची जाण झाली, त्यांच्या अंतरशक्तीची जाण झाली की हा समुद्र पार करू शकतो। मग ती जाण झाल्यामुळे ते समुद्र पार करू शकले आणि हा आहे खरा पॉसिबिलिटी थिंकिंगचा अर्थ। आता उदाहरण आणखी द्यायचं झालं तुम्हाला तर थॉमस एडिसननी जी गोष्ट इतरांना अशक्य वाटत होती ती गोष्ट शक्य करून दाखवली आणि नवीन व्यवसायाला संधी मिळाली। आणखीन एक उदाहरण देतो मित्रांनो। उदाहरण आहे बघा, 1885 मध्ये म्हणजे मार्कोनी त्यांनी टेलिव्हिजन जी इतरांना अशक्य वाटत होती गोष्ट ती शक्य करून दाखवली, फक्त पॉसिबिलिटी थिंकिंग। मग आता तुम्हाला दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरण असं आहे, चित्रपटामधलं उदाहरण आहे मित्रांनो। बघा म्हणजे 1977 मध्ये जेव्हा जी गोष्ट इतरांना अशक्य वाटत होती, 1977 मध्ये स्टार वॉर, आता बरेचसे त्याचे मूवीज निघाले, म्हणजे जॉर्ज लुकास यांनी जो व्हिज्युअल इफेक्ट जे बाकीचे लोक म्हणायचे की हे अशक्य आहे, हे शक्य नाहीये, ती गोष्ट शक्य करून दाखवली। म्हणजे इंडस्ट्रियल लाईट मॅजिक या नवीन व्यवसायाला संधी मिळाली, म्हणजे निर्मिती झाली, नवीन व्यवसायाची निर्मिती झाली। तर मित्रांनो, पॉसिबिलिटी थिंकिंग म्हणजे काय तर आता आणखीन एक तुम्हाला उदाहरण देतो। एलॉन मस्क, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, जी गोष्ट इतरांना अशक्य वाटत होती ती गोष्ट त्यांनी शक्य करून दाखवली। इलेक्ट्रिक कार, सोलार सिटी, स्पेसएक्स, न्यूरालिंक अशा कंपन्या फाउंड केल्या। मग पॉसिबिलिटी थिंकिंग जे आहे त्यामुळे तुम्हाला नवीन व्यवसायाला चालना मिळते, नवीन व्यवसायाची निर्मिती होते आणि नवीन ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होतात। जर तुम्ही पॉसिबिलिटी थिंकिंग करत असाल किंवा त्याच्या सानिध्यात असाल तर पॉसिबिलिटी थिंकिंगमुळे तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो आणि पॉसिबिलिटी थिंकिंगमुळे खरं तर तुमची सकारात्मक वृत्ती, सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो आणि तुमची जी टेकडी एवढी स्वप्न आहेत ती तुम्ही पर्वता एवढी करू शकता आणि ती तुम्ही पूर्ण करता। मग पॉसिबिलिटी थिंकिंग काय आहे की तुमची सरासरी जी उंची आहे ती अधिक प्रमाणात उंचावर नेऊन ठेवते तुम्हाला पॉसिबिलिटी थिंकिंग। मग तुमची छोटी छोटी स्वप्न असतात ती मोठी मोठी तयार होतात, तुम्ही मोठ्या लेवलला विचार करायला सुरुवात करता आणि ती विचारसरणीतून जे आयडिया क्रिएट होतात, जे बिझनेस तयार होतात, त्या बिझनेसवर तुम्हाला काम करायला चालना मिळते फक्त पॉसिबिलिटी थिंकिंगमुळे। मग तुम्हाला एखादी अशक्य गोष्ट शक्य करावीशी वाटते फक्त पॉसिबिलिटी थिंकिंगमुळे, कारण पॉसिबिलिटी थिंकिंग काय की तुम्हाला हार मानू देत नाही मित्रांनो, की तुम्हाला हार मानू देत नाही, तुम्हाला त्यावर काम करायला लावते, समर्पित होऊन काम करायला भाग पाडते। तर पॉसिबिलिटी थिंकिंगमुळे ह्या गोष्टी निर्माण होतात आणि एखादी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतो। मग त्यासाठी आपण आपलं पूर्ण जीवनाशी जीव लावून ओतून आपण कार्य करतो आणि ती अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतो। आता
दुसरं असं सांगायचं झालं तुम्हाला तर नेपोलियन बोनापार्ट यांनी जे साम्राज्य उभं केलं होतं, तर नेपोलियन बोनापार्ट यांच्या शब्दकोशामध्ये अशक्य हा शब्दच नव्हता, इम्पॉसिबल हा शब्दच नव्हता व्होकॅब्युलरीमध्ये. तर मित्रांनो, अशक्य गोष्ट शक्य करून दाखवण्याचं जे वृत्ती आहे ती निर्माण होते पॉसिबिलिटी थिंकिंगमुळे. तर हा आहे खरा पॉसिबिलिटी थिंकिंगचा अर्थ. मित्रांनो, तुम्हाला आणखीन सांगायचं झालं खरं तर सुंदर विचार जे असतात, सुंदर विचार हे सुंदर जीवनाची गुरुकिल्ली असतात. सुंदर विचार हे सुंदर जीवनाची गुरुकिल्ली असतात. आणि मित्रांनो, आता एक हिंदीतलं वाक्य आहे, खरं तर वाक्य म्हणू शकता किंवा लाईन म्हणू शकता किंवा एखादं गाणं म्हणू शकता तुम्ही, की वाक्य असं आहे की मंजिल से आगे मंजिल की तलाश कर, मंजिल से आगे मंजिल की तलाश कर, मिल जाए दरिया तो समुंदर भी पार कर, मिल जाए दरिया तो समुंदर भी पार कर, पत्थर से हर शीशा टूटता है, शीशे से ही पत्थर टूट जाए, वो शीशा तलाश कर. मित्रांनो, तुम्हाला पॉसिबिलिटी थिंकिंगचा अर्थ समजला असेल तर तुम्ही या पॉसिबिलिटी थिंकिंगमुळे त्यावर कार्य करून, काम करून तुम्ही जी तुमची स्वप्न आहेत ती तुम्ही पूर्ण करू शकता. मित्रांनो, तुम्हाला पॉसिबिलिटी थिंकिंगचा अर्थ समजला असेल तर पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन, नवीन संकल्पना घेऊन. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.